मंडळी, आज आपण मशरूम आणलेले आहे बाजारातून। आज मशरूमचं ग्रेव्ही करणार आहे। चला बनवूया। मशरूम सगळं घेतलेले आहे, स्वच्छ धुवायचं आहे। हे पाठीमागचा डेटा सगळं काढून घ्यायचा आहे। असं हे सगळे काढून घ्यायचं आहे। सगळे काढून झालेले आहे। पाणी घालून सगळं धुवायचं आहे। असं तांदळाचे पीठ घालायचं आहे याच्यामध्ये। सगळं धुवायचं आहे असं स्वच्छ। हे सगळं धुवून घेतलेले आहे। आता चिरून घेऊया। असं चिरून घ्यायचं आहे। हे मोठं 4-4 पीस करणार आहे मी। असं सगळं चिरून घेतलेले आहे। आता सगळं चिरून घेतलेले आहे। ग्रेव्ही साठी हे कांदा टोमॅटो चिरून घेतलेले आहे। हे कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। आता हे सगळं भाजून घ्यायचं। हे सगळं आता काढून घ्यायचं। टोमॅटो घालूया। हे पण असं छान भाजून घ्यायचं। भाजून घेतलेले आहे। आता काढून घेऊया। हे पण जरा भाजून घ्यायचं आहे। हे घालून घेतलेले आहे त्याच्यामध्ये। हे पण भाजून घेतलेले आहे। खोबरं सगळं काढून घेतलेले आहे। हे भाजून घेऊन झालेले आहे। हे मिक्सरला लावून घ्यायचं। आता मिक्सर मध्ये कोथिंबीर थोडंसं घालायचं, लसूण घालायचं आहे, अद्रक घालायचं आहे, थोडं जिरं पण घालूया। मशरूम मध्ये हळद घालायचं आहे, पावडर घालायचं आहे, मसाला घालायचा आहे, तसंच मीठ, किचन किंग मसाला घालायचा आहे, मध्ये दही घालायचं आहे। सगळं घालून घ्यायचं। सगळं मिसळून घेतलेले आहे। भाजून घेतलेले कांदा टोमॅटो खोबरं जिरं आलं खोबरं सगळं आहे। आता बघूया चला बारीक झालेलं आहे काय। छान झालेले आहे। मध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। जिरा आणि जराच घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। सगळं असं परतून घ्यायचं तेलामध्ये। त्यामध्ये 1 चमचा तिखट घालायचं आहे। ग्रेव्हीचं सगळं हे सामान मसाला करून घेतलेलं होतं सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये। छान असं परतून घ्यायचं। मसाला हे सगळं भाजू पत्तर मसाला भाजलेला आहे। आता हे मशरूम सगळं घालून घेऊया त्याच्यामध्ये। सगळं असं परतून घ्यायचं। मध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। त्याच्यावरती जरा कोथिंबीर घालून घ्यायचं आहे। गॅसवर असं झाकून घ्यायचं आहे। 10 मिनिटांसाठी झाकून घेतलेले आहे। मशरूम तयार झालेले आहे का बघूया चला। हे शिजायला लागले, बंद करून घेऊया। आता बघू शकता किती छान झालेले आहे। ग्रेव्ही तयार झालेली आहे। खूप छान लागते खायला। एकदा तुम्ही पण करून खावा। बघा मशरूम किती छान झालेले आहे। आवडले असलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा।